तुमचं नाव सांगा पहिले आणि कुठून कुठे जात होते तुम्ही? विजय गोरख पाटील. आम्ही आता मोसीला चाललो होतो श्राद्याला. मग आम्ही तिकडनं नाशिकवरनं येत होतो. नाशिकवरनं येताना आम्हाला तिथं हे टोल नाक्याच्या पुढं आता हे गुरुद्वाऱ्यानं त्याच्या पुढं RTO दिसला. ट्रकवाला बाजूला चालला. त्याच्यानंतर त्याने हात दिला RTOने त्याला, पण तो थांबतच नव्हता. RTO पुढं आल्यावर मी तर ट्रॅफिक जाम झाली या सिग्नलवर. त्याच्यामुळं लगेच मी गाडी थांबवली. तर लगेच माझ्या मागून तो आला, मला धडकून हे झालं. काय कोण जखमी आहे तुम्हाला? किती काय कोणाला? माझ्या मिसेसला जास्त लागलेलं आहे. मिसेसला लागलाय आणि त्यांना कुठलं? हाताला लागलेलं आहे. कंटेनर कुठला कंटेनर होता तो? मोठा कंटेनर होता. काय होतं त्या कंटेनरमध्ये? ते आता काय काही बघितलं नाही. ऍक्सिडेंट एकूण किती गाड्याला ठोकलं ते? ऍक्सिडेंट किती वाहनांचे ऍक्सिडेंट झाले? तीन वाहन. एक जण जागेवर एक्सपायर एक झाला. जण जागेवर एक्सपायर झाला. माझी गाडी अचानक फिरली माझ्याकडनं, म्हणजे मी फिरवली याच्या, मी वाचलो. नाही तर मी पण आज पुढच्या याला डायरेक्ट चेमला गेलो असतो मी दोघं नवरा बायको. कंटेनर चालकाने काय मद्यप्राशन केलं होतं का? काय आता त्याच्यामुळे RTO वर पण थांबवतोय ना त्याला. RTOची गलती नाही. RTOच्या चुकीमुळे RTOच्या चुकीमुळे RTO आता या ट्रॅफिक मध्ये थांबायची काही गरज नाही ना RTOला. तुम्ही माझे बी बाईट घ्या. बोला. मी रावसाहेब धर्मा पाटील, भारतीय जनता पार्टीचा वाहतूक सेलचा जिल्हा अध्यक्ष आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहे. मी माझ्या कामानिमित्त चाळीसगाव चौफुलीवर आलेलो होतो. मला अचानक माझ्या नातेवाईक आणि भाचा आणि भाचीचा फोन आला की मामा आमचा इथं असा ॲक्सिडेंट झाला. मी इथं आल्यावर बघितलं तर 3-4 गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला. जागेवर एक जण राहत झाला. आणि दुसरी गोष्ट, परिवहन खात्याचे RTO विभागातील RTO हा ॲक्सिडेंटला कारणीभूत म्हणजे परिवहन विभागातील RTO. त्यांनी ब्रिजवर कोणी म्हणजे अवजड वाहतूक वाहनांना कधी कोणी हात देतं का? त्या हात दिल्यामुळे त्या गाडीला थांबवण्यासाठी ते त्यांच्या मागं आले आणि तो गाडीवाला घाबरला आणि सर्व गाड्यांना ठोकत 4 जणांना ठोकलं आणि पुढं गेला तो. तर माझी एकच विनंती आहे की RTOचे जेही अधिकारी ड्युटीवर असतील यांना सस्पेंड करा अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई. मी स्वतः रावसाहेब पाटील मी चाळीसगाव पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात फिर्याद देणार आहे. आणि ज्या लोकांना इजा झालेली आहे आणि ते उत्तर प्रदेशचे आहेत का कुठला आहे तो भाऊ एक, त्याला सुद्धा त्याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी मी एक प्रशासनाला पण विनंती करतो. आणि प्रशासनाने आणि परिवहन मंत्र्यांनी या धुळे RTO कार्यालयावर बारकाईने लक्ष दिलेलं पाहिजे. कारण यांच्यामुळं खूप भ्रष्टाचार इथं चालतो. रोडावर आम्ही येता जाता बघत असतो. अनेक वाहनांना, अवजड वाहनांना सर्व गोष्टी अवलंबून असताना सुद्धा त्यांच्याकडनं अविरावीची भाषा करून पैसे उकळणे हाच एकमेव त्यांचा धंदा आहे. आणि त्यांच्या या अशा मुजरीपणामुळे या आज एक थोड्याशा चुकीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असते. परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि या माझ्या आज नातेवाईकावर जमले म्हणून मी बोलत नाही, परंतु पूर्ण ट्रक चालक मालक हे लोक परेशान झालेले आहेत. तर यांच्यावर पूर्ण कारवाई झालीच पाहिजे असे मी जिल्हा अधिकाऱ्यांना पण निवेदन देणार आहे आणि परिवहन मंत्र्यांना पण आणि RTO कार्यालयाला पण मी स्वतः निवेदन देणार आहे. आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा बाळगतो.